मित्रांनो, Adobe एक्सप्रेसचं जर तुम्हाला प्रीमियम व्हर्जन फ्री मिळत असेल तर आणि तेही आपल्याला पूर्ण 1 वर्षासाठी. हो. आणि ही ही गोष्ट खरी आहे. मी स्वतः Adobe एक्सप्रेसचं प्रीमियम मेंबरशिप जी आहे ती फ्री मिळवलेली आहे. आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एअरटेलचं कुठलं तरी सबस्क्रिप्शन असलं पाहिजे. म्हणजे एअरटेलचं तुमच्याकडे सिम कार्ड असेल किंवा तुमच्याकडे अजून एअरटेलची कुठली तरी सर्व्हिस असेल, तर तुम्हाला एअरटेलचं जे ॲप आहे, एअरटेलचं थँक्स ॲप म्हणून येतंय. त्या एअरटेल थँक्स ॲपमधून तुम्हाला ही ऑफर या ठिकाणी मिळवता येते. तिथे तुम्हाला ते ॲप सुरू केल्यानंतर तुमचा जो एअरटेल नंबर असेल तो तुम्ही त्याला रजिस्टर करतात किंवा तुम्ही तिथे ओ-टी-पी वगैरे घेऊन तुमचा नंबर त्या ठिकाणी जोडलेला असतो. मग ते जे एअरटेल थँक्स ॲप आहे त्याच्या थ्रू तुम्ही नेहमी रिचार्ज करत असतात. मग आता त्या एअरटेल थँक्स ॲपमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आणि तो ऑप्शन असेल तुमचा, की तुम्हाला फ्री व्हर्जन जे आहे याचं म्हणजे प्रीमियम व्हर्जन Adobe एक्सप्रेसचं ते हवं असेल तर तुम्ही क्लेम करा. मग तिथे क्लेम नावाचं तुम्हाला बटन दिसेल. त्या बटनला तुम्ही क्लिक केल्यानंतर मग अगदी 1 मिनिटात तुम्हाला तुमचा तो जो एक्सप्रेस व्हर्जन आहे Adobe एक्सप्रेस तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातो. तुमच्या Gmail अकाउंट थ्रू तुम्ही त्याला लॉग इन वगैरे करून घेतात आणि मग तुमचं अकाउंट ॲक्टिव्हेट होऊन जातं. अगदी 1 मिनिटात ते ॲक्टिव्हेट होतं आणि तुम्ही या वेबसाईटवर येतात new.express.adobe.com आणि इथे तुम्हाला हा लोगो दिसतोय बघा, प्रीमियम मेंबर. म्हणजे मी आता Adobe एक्सप्रेसचा प्रीमियम मेंबर आहे. तुम्ही सुद्धा होऊ शकता. ठीक आहे, मग इथपर्यंत आपल्याला फ्रीमध्ये Adobe एक्सप्रेस मिळून जाईल आणि ते अगदी 1 मिनिटात आपण घेऊन पण टाकू. पण ते वापरायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण Adobe एक्सप्रेसमध्ये तुम्ही काय-काय करू शकतात, त्यातले काही यूज केसेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि हे सगळे जे फीचर्स आहेत Adobe एक्सप्रेसचे, ते जवळपास तुमचे Canva सारखे आहेत. म्हणजे ग्राफिक्स डिझायनिंगचं सॉफ्टवेअर किंवा ॲप जर म्हटलं, तर सध्या एक नाव प्रचलित आहे आणि ते म्हणजे Canva. आणि Canvaला सबस्टिट्यूट दुसरं कुठलं ॲप असेल, तर ते म्हणजे हे Adobe एक्सप्रेस. आज आपण Adobe एक्सप्रेसला पूर्ण एक्सप्रेस करून बघणार आहोत, की कुठले फीचर्स त्याच्यामध्ये आहेत आणि काय-काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं. आणि चला आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात. हाऊ टू यूज Adobe एक्सप्रेस फॉर व्हेरियस ग्राफिक्स डिझाइन ॲप्लिकेशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स डिझायनिंग ॲप्लिकेशन्स करण्यासाठी Adobe एक्सप्रेस कशा पद्धतीने वापरायचं. बघा आता Adobe एक्सप्रेसमध्ये आपण आल्यानंतर इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता येतात. आपण त्या ठिकाणी एक-एक गोष्ट डिटेलमध्ये बघूयात. बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसतात बघा. त्यातलं हे एक ऑप्शन जे आहे बेस्ट आहे, रिमूव्ह बॅकग्राऊंड. रिमूव्ह बॅकग्राऊंडने काय करता येतं? आपल्याकडे एखादी इमेज असेल, तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण सहज रिमूव्ह करू शकतो. बघा आता आपण हे कसं वापरायचं प्रॅक्टिकली बघू. रिमूव्ह बॅकग्राऊंड फीचरला तुम्ही क्लिक करा आणि मग तुमच्याकडे असलेली एखादी इमेज जी आहे ती तुम्ही त्याला अपलोड करून द्या. तुम्ही कुठली इमेज त्याला देऊ शकता. सपोज आता ही इमेज जी आहे ही मी त्याला अपलोड करतो आणि आता इमेज अपलोड केल्यानंतर त्या इमेजचं जे बॅकग्राऊंड आहे तो अगदी स्मूथली रिमूव्ह करतो. ती टाकू शकतात. बघा आता त्याने अतिशय स्मूथली बॅकग्राऊंड बरोबर काढून टाकला आणि जो ह्युमन फिगर आहे म्हणजे ही जी लेडीज आहे ती फक्त त्याने ठेवली. बॅकग्राऊंड पूर्ण रिमूव्ह झालं. आता रिमूव्ह केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बॅकग्राऊंडला तुम्हाला एखादा कलर द्यायचा आहे, तर तुम्ही ते कस्टम कलर्समध्ये जाऊन एखादा कलर देऊ शकतात. हे बघा बॅकग्राऊंडचा कलर बदलता येईल. जर तुम्हाला कलर बदलायचा असेल, तर कुठलाही कलर तुम्ही बॅकग्राऊंडला यूज करू शकतात किंवा तुम्हाला जर बॅकग्राऊंडला एखादा पॅटर्न यूज करायचा आहे, तर तुम्ही तो देखील यूज करू शकतात. बघा आता मी पॅटर्न चेंज करतोय बघा. बॅकग्राऊंडचा पॅटर्न जो आहे तो इझिली चेंज होताना आपल्याला दिसतोय बघा या ठिकाणी. तुम्ही कुठलाही पॅटर्न त्या ठिकाणी यूज करू शकतात. तुम्हाला हवा तो बॅकग्राऊंड तुम्ही नंतर त्याला अटॅच करू शकतात. जर तुम्हाला वाटलं की कुठलंही बॅकग्राऊंड त्याला ठेवायचं नाहीये, बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि ही इमेज तुम्हाला नंतर कुठेतरी यूज करायची आहे, मग त्याची पीएनजी फाईल जी आहे ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुम्हाला ती पीएनजी फाईल जी आहे ती कुठेही मग दुसऱ्या एखाद्या इमेजमध्ये एम्बेड करून वापरता येते. आता आपण अशा पद्धतीने ही तयार झालेली जी इमेज आहे, तिची पीएनजी फाईल आपल्याला सहज या ठिकाणी डाउनलोड करता येते. तुम्ही इथे डाउनलोड बटनला क्लिक करा आणि ही जी इमेज आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतरची इमेज ती तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येऊ शकते. डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर ती इझिली डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने रिमूव्ह बॅकग्राऊंड हे अतिशय पॉवरफुल असं फीचर आहे आणि अगदी स्मूथली म्हणजे ते इमेजची कुठलीही क्वालिटी न कमी होऊ देता तो बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करून देतो. हे त्याचं पहिलं फीचर आहे. चला आता आपण त्याचं दुसरं एक फीचर आहे ते बघूयात. हे सेकंड फीचर बघा इथे दिलेलं आहे. जनरेट क्यूआर कोड. आजकाल क्यूआर कोडची एक फॅशन जी आहे ती सध्या ट्रेंडिंग करते आहे.
म्हणजे प्रत्येक गोष्टीचा लोक क्यू आर कोड बनवून घेतात आणि मग तुमच्या मोबाईलमध्ये क्यू आर कोड स्कॅनर असतो. तो त्या क्यू आर कोडला स्कॅन करतो आणि मग आपल्याला त्या ऍप्लिकेशनचा उपयोग करता येतो. समजा तुम्ही तुमचा एखादा पोर्टफोलिओ बनवला आहे किंवा तुमची वेबसाईट आहे किंवा कुठलाही तुमचा ऑनलाईन काहीतरी प्रेझेन्स आहे. तुमचं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे किंवा तुमचा प्रोफाईल म्हणू आपण त्याला, तुमचा एखादा प्रोफाईल आहे आणि तुम्हाला असं करायचं आहे की तुमचं एक व्हिजिटिंग कार्ड तुम्ही बनवताय आणि त्या व्हिजिटिंग कार्डवर तुमचा क्यू आर कोड तुम्ही ठेवणार आणि कोणीही त्या क्यू आर कोडला स्कॅन केलं तर तुमचा प्रोफाईल त्यांना बघता येऊ शकतो. मग हा क्यू आर कोड कसा तयार करायचा बघा. तर तुम्ही आता इथे अडोबी एक्सप्रेस मध्ये या क्यू आर कोड फीचरला क्लिक करा. इथे आल्यानंतर तुमचा जो URL असेल, तुमच्या प्रोफाईलचा, तुमच्या फेसबुक पेजचा जो URL असेल, तो कॉपी करून तुम्ही या ठिकाणी फक्त पेस्ट करा. तो पेस्ट केल्यानंतर त्याचा एक क्यू आर कोड तुमच्या या ठिकाणी तयार होतोय बघा. आता हा जो क्यू आर कोड या ठिकाणी जनरेट होतोय, तो तुम्हाला व्हेरियस फॉर्मॅट्स मध्ये पण दिसतोय बघा या ठिकाणी. वेगवेगळ्या पद्धतीने तो क्यू आर कोड आपल्याला दिसतो. हा तुमचा क्यू आर कोड आहे. इथे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. तुम्हाला जशा फॉर्मॅटमध्ये हवा असेल तसा तुम्ही तो तयार करून घेऊ शकता. तुम्हाला यातला एखादा फॉर्मॅट निवडता येऊ शकतो. समजा तुम्हाला मेनू मध्ये क्यू आर कोड यूज करायचा आहे, मग तुम्ही इथे मेनू ऑप्शन निवडला. बघा इथे मेनूवर हा क्यू आर कोड आहे बघा. आता तुमचा मेनू जो आहे तो तुम्ही ऑनलाईन बनवलेला आहे आणि मग युजर याला स्कॅन करेल आणि तुमचा मेनू त्याला दिसेल. किंवा तुम्हाला एखाद्या पोस्टर मध्ये क्यू आर कोड एम्बेड करायचा आहे, मग तुम्ही पोस्टर ऑप्शन निवडा. आहे बघा, पोस्टर मध्ये तुमचा क्यू आर कोड जो आहे तो या ठिकाणी दिसेल. असे वेगवेगळे पोस्टर्स तुम्ही बनवून त्याच्यावर क्यू आर कोड ठेवू शकतात. किंवा तुम्ही एखादं इन्व्हिटेशन केलंय तयार, त्या इन्व्हिटेशन मध्ये तुम्हाला तुमचा क्यू आर कोड ठेवून हवा आहे, मग तुम्ही इथे इन्व्हिटेशन मध्ये देखील तुमचा क्यू आर कोड एम्बेड करू शकतात. आणि मग जिथे कुठे तो क्यू आर कोड तुम्ही एम्बेड केलेला आहे तो ऑप्शन तुम्ही निवडा. समजा आता मी एम्बेड केलेला जो क्यू आर कोड आहे तो ह्या पोस्टर मध्ये आहे सपोज. मग मी हे पोस्टर ऑन करतो. आता ते जे पोस्टर आहे ते इथे अडोबी एक्सप्रेस मध्ये ओपन होईल. म्हणजे त्याचा एक टेम्पलेट क्रिएट होईल आणि तो आपल्याला या ठिकाणी दाखवेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येतील. आता हा एडिटर आहे त्याचा आणि इमेज एडिटर जो आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला मग चेंजेस करता येतील आणि त्या पोस्टरमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस करून घ्या आणि मग त्या इमेजला तुम्ही विथ क्यू आर कोड ती इमेज तुम्ही डाउनलोड करा. आता हा क्यू आर कोड या ठिकाणी आहे. सपोज आता हा क्यू आर कोड माझ्या कोडिंग कट्टा चॅनलचा आहे. मग मी इथे काय करतो, हे जे टेक्स्ट आहे हे चेंज करून घेतो. ठीक आहे. मग आता हे टेक्स्ट चेंज करण्यासाठी मी त्याला सिलेक्ट करतो आणि इथे टाईप करतो कोडिंग कट्टा. आता हे मी डिलीट करतो आणि इथे समजा मी टाईप केलं कोडिंग कट्टा. ठीक आहे. म्हणजे आता कोडिंग कट्टा चॅनलचा मी हे पोस्टर बनवलंय, त्याच्यावर हा क्यू आर कोड आहे आणि हा क्यू आर कोड माझ्या युट्यूब चॅनलला समजा रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. इथे बाकीच्या काही गोष्टी ज्या असतील त्या इथे आपण पुन्हा चेंज करता येतात. तुम्ही जिथे क्लिक करणार तिथे तुम्हाला एडिट करता येईल. तुम्ही हे सगळं चेंज करा आणि फायनली मग इथून चेंज केलेली जी इमेज असेल किंवा हे जे पोस्टर असेल हे तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या. मग तुमचं एखादं व्हिजिटिंग कार्ड असेल, पोस्टर असेल, इन्व्हिटेशन कार्ड असेल, त्याच्यावर तुमचा क्यू आर कोड तयार करून तुम्हाला या पद्धतीने टाकता येतो. अतिशय प्रीमियम आणि बेस्ट असं हे फीचर आहे आणि या फीचरचा उपयोग करून तुम्ही प्रोफेशनली तुमचा प्रेझेन्स जो आहे तो या ठिकाणी दाखवू शकतात. तर अशा पद्धतीने हे त्यातलं एक सेकंड फीचर आपण या ठिकाणी बघितलं. बघा आता आपण क्यू आर कोड हे एक फीचर बघितलं. आता आपण त्याचा अजून एक फीचर बघूयात, लोगो मेकर. तो आपल्याला एक सुंदर असा लोगो तयार करून देऊ शकतो. आता तुम्ही या लोगो मेकरवर क्लिक करा आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कसला लोगो हवा आहे, तुमच्या बिझनेसचं नाव वगैरे तुम्ही या ठिकाणी टाका. एंटर युअर बिझनेस नेम. इथे मी माझ्या बिझनेसचं नाव किंवा माझ्या चॅनलचं नाव टाकतो. इथे चॅनलचं नाव टाकलं कोडिंग कट्टा. इथे मी स्लोगन टाकतो मराठी युट्यूब चॅनल किंवा आपल्या माणसांचं आपलं चॅनल असं आपण टाकू शकतो. इथे मराठी युट्यूब चॅनल असं टाकतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो. आता इथे बघा तो वेगवेगळ्या डिझाईन्स मला त्याच्या सुचवेल. इथे आता काही तो मला लोगो दाखवतोय. याच्यामध्ये वरती ऑप्शन्स आहेत बघा. हेल्थ केअरशी रिलेटेड तुम्हाला हवे ते इथे क्लिक करा. रिअल इस्टेटचे तुम्हाला सिम्बॉल हवे असतील तर ते घ्या. फिनान्स, म्युझिक असे भरपूर ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील बघा. आणि यातला जो तुम्हाला आवडेल, आता एज्युकेशनशी रिलेटेड आपलं चॅनल आहे, आपण एआयचं ट्रेनिंग देतो. मग मी एज्युकेशनशी रिलेटेड एखादा लोगो इथून घेऊ शकतो की जो माझ्या चॅनलला सूट करेल. ठीक आहे. मी आता वेगवेगळे टॉपिक्स मी शिकवत असतो समजा या ठिकाणी. तर मग टेक्नॉलॉजी किंवा असं काही रिलेटेड जे आहे ते आपल्याला याच्यातला कुठलाही लोगो घेता येईल. तर आता आपण सॅम्पल म्हणून कुठलाही एक या ठिकाणी लोगो घेऊन टाकू. सपोज आता हा लोगो जो आहे तो आपण या ठिकाणी यूज करूयात. ठीक आहे. आता मी हा यूज करतो.
आणि बघा आता इथे त्याने आपल्याला काही ऑप्शन्स दिलेत बघा इथे. फिल्टर बाय स्टाईल. तुम्ही मिनिमल, बोल्ड, इलेगंट वगैरे असं तुम्ही फिल्टर करू शकता याच्यामध्ये. आता मी इथे बोल्ड आणि इलेगंट असे 2 ऑप्शन ठेवतो आणि मग मला तो इथे काही लोगो दाखवतोय बघा, म्हणजे सॅम्पल लोगो आहेत आणि याच्यापैकी मग आपल्याला जो आवडेल तो आपण इथून चूज करू शकतो, जसा तुम्हाला हवा असेल. ठीक आहे. आता मला समजा याच्यातला हा आवडतोय. ठीक आहे. मी याला कस्टमाइज करतो. याला क्लिक करा. आणि आता ते जे कंटेंट आपण दिलंय त्याला, आपल्या बिझनेसचं नाव किंवा आपला स्लोगन, ते सगळं याच्यामध्ये टाकून तो आपला एक लोगो क्रिएट करून देईल. इथे बघा कोडिंग कट्टा आणि मग त्याने हे सगळं दिलं आणि याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा चेंजेस करू शकता. तुम्ही कलर स्कीम जे आहे, आता तुम्ही कलर स्कीम जशी हवी असेल तशी तुम्ही बदलू शकता. आता तो एडिटर मध्ये घेऊन आला बघा आपल्याला आणि आपल्या पद्धतीने आपला जो लोगो आहे त्याला आपण कस्टमाइज करू शकतो. बघा आता इथे मी कलर स्कीम बदलली की सगळा त्याचा थीम बदलतोय बघा या ठिकाणी. हे बघा आणि मग जसा आपल्याला हवा असेल म्हणजे त्याचे फॉन्ट, कलर हे सगळं चेंज होतंय आणि तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही फायनलाइज करतात. तुम्हाला हवं ते टेक्स्ट बदलता येईल. याच्यामध्ये अजून काही नवीन ऍड करायचं असेल, साईडला इकडे एलिमेंट्स वगैरे आहेत. तुम्ही कॅनवा वापरला असेल तर बिलकुल त्याच्यासारखाच फीचर याच्यामध्ये आहे आणि मग नंतर तुम्ही इथून याला डाउनलोड करून घेतात. अशा पद्धतीने अतिशय प्रोफेशनल क्वालिटीचा लोगो देखील आपल्याला या ठिकाणी तयार करता येतो. हे आपण त्याचं तिसरं फीचर या ठिकाणी बघितलं. आता आपण फक्त 3 फीचर बघितले आतापर्यंत. क्यूआर कोड जनरेट केला, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, त्याच्यानंतर लोगो जनरेट केला. आता याच्यामध्ये तुम्ही जर लिस्ट बघितली तर खूप सारे फीचर्स तुम्हाला दिसत आहेत बघा. रिसाइज व्हिडिओ करता येते, इमेज रिसाइज करता येते. म्हणजे नंबर ऑफ फीचर्स त्याचे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. इथे तुम्ही खाली अजून स्क्रोल करून जर गेलात या ठिकाणी तर बघा तुम्हाला अजून खूप सारे ऑप्शन त्याचे या साईडला पण दिसत आहेत. म्हणजे इथे तुम्हाला हे टेम्पलेट दिसत आहेत. तुम्ही याच्यातलं टेम्पलेट घेऊन एडिट करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अजून व्हिडिओ क्रिएट करता येते. सोशल मीडिया ऍड्स तुम्ही बनवू शकतात. फोटो, डॉक्युमेंट, वेब पेज, मार्केटिंग इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून बरेचसे ऑप्शन. जनरेटिव्ह एआय हा एक ऑप्शन त्याचा पॉवरफुल आहे. व्हिडिओ, कार्ड, इन्व्हिटेशन खूप सारं आहे. म्हणजे हे इतकं पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे की याचे हे सगळे फीचर जर मी आता एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठी होईल. म्हणून मी याला आता तूर्त या ठिकाणी थांबवतोय. पण जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर हवं असेल तर याचे बाकीचे फीचर्स मी या ठिकाणी आपल्या चॅनलवर घेऊन यावे किंवा मी ते तुम्हाला ते दाखवावे, तर मग आपण अजून काही फीचर त्याचे या ठिकाणी घेऊन येऊ शकतो. तूर्त आपण आता या ठिकाणी थांबूयात. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, विसरू नका, हे प्रीमियम मेंबरशिप आपल्याला फ्रीमध्ये मिळते. एअरटेलवर आत्ता लगेच जा आणि तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे तो त्या ठिकाणी करा. हे प्रीमियम मेंबरशिप घ्या आणि थोडी त्याच्यावर प्रॅक्टिस करा. चला थांबूयात आपण या ठिकाणी आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.